नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने खामगाव तालुक्यातील खोलखेड येथे 10 दिवसीय श्रामणेर शिबिर. या श्रामणेर शिबिरात 17 शिबिरार्थी असून या शिबिराला पूज्य भंते विनयपालजी महाथेरो व आदरणीय रवींद्र दारोकार गुरुजी यांनी श्रामणेर संघाला मार्गदर्शन करून बुद्धाचा धम्म सांगून त्यांना श्रामणेर संघाची दीक्षा दिली. दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी संग्रामपूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका पदाधिकारी यांनी खोलखेड येथे जाऊन संघाला भेट दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे DS वलेसर यांनी अंधश्रद्धा व भोंदूबाबा या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करून काही प्रयोग सुद्धा करून दाखवले व बुद्धांचा धम्म हाच खरा विज्ञानवादी धम्म आहे हे या अंधश्रद्धा या विषयातून सखोल असे मार्गदर्शन केले. गोप्या कापणारा कसं आहे, किती भाग्यवान असेल, पण ती समाज सापेक्ष श्रद्धा आहे, ती स्वीकारलेली आहे. म्हणून 3 नंबरची जी सापेक्षता आहे ती फार महत्वाची, ती घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण काम करत आहोत. जगातल्या तथागत भगवान बुद्ध याच्या विरोधात जम्मूद्वीपातल्या अशा प्रकारच्या 3 प्रकारच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये उठणारा तथागत भगवान बुद्ध पहिला बंड आहे. बुद्धाने पहिलं बंड उभारलं. भूमिपुत्राची नोंद आहे की या तिन्ही अंधश्रद्धेच्या बाबतीत पहिला जर बंड कोणी पुकारला असेल तर सिद्धार्थाने बंड केलेलं दिसून येते आपल्याला. आणि म्हणून आज या ज्या काही श्रद्धा म्हणून अंधश्रद्धा म्हणून पुढे येत आहे, ह्याच सामाजिक समस्या म्हणून आता निर्माण झालेल्या आहे. समाजामध्ये ह्या ज्या श्रद्धा आता अंधश्रद्धेच्या रूपामध्ये पुढे येत आहे आणि ज्या सामाजिक समस्या लागलेल्या म्हणून गेलेल्या आहेत, ह्या प्रत्येक समाजाच्या समस्या आहे. आणि म्हणून याही प्रकारे अनेक अशा समस्या दडून बसलेल्या आहेत. त्या समस्यांमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्य, मानवी मूल्य आणि समतेचा विचार लोप पावण्यात येत आहे. या 3 श्रद्धांमुळे काय केलं, मानवी मूल्य नष्ट होत आहे, समाज अधपतनाकडे जात आहे. की बुद्धाचा समाज हा समतेकडे जाणारा समाज होता, या अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमुळे हा समाज विषमतेकडे जात आहे, हा समाज विसंगतीकडे जात आहे. आणि म्हणून ह्या सामाजिक समस्या जर नष्ट झाल्या तर खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्धाचा धम्म या भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये हा तेजोमय होऊ शकतो. आणि आपल्याला जर तेजोमय करायचा असेल बुद्धाचा धम्म तर आपल्याला अंधश्रद्धेतून बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून आता 3 प्रकारच्या श्रद्धा आहे. हे कोण प्रसार करते, याचं कोण प्रसार करते, याचे ठरलेले माणसं आहेत प्रसार करणारे. अनेक प्रकारचे माणसं याचे काम सुरू आहे. किती प्रकारचे माणसं काम करू राहिले याच्यावरती पूर्ण जगामध्ये. स्थळ परत श्रद्धा बदलतील, अंधश्रद्धा बदलतील. अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, जपानमध्ये सुद्धा आहे. जपानमध्ये आपले बौद्ध गुरुला ते डोक्यावर टोप ठेवतात आणि पूर्ण संपादन भेटते. हे सुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे, डोक्यावर टोप ठेवतात ते. म्हणजे देश बदलला तरी देशाप्रतिमेत श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेतच. आणि म्हणून याचा आणि प्रसार करणारे जे लोक आहेत ते फार महत्वाचे आहे. कोण करते याचा प्रसार, या लोकांना आपण ओळखलं पाहिजे. हे कोण लोक आहेत असे की ते समाजामध्ये अशा 3 प्रकारच्या श्रद्धा पसरवतात. तर नंबर 1 आध्यात्मिक बाबा.
अध्यात्माच्या नावावरती ह्या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्म सांगतात. तुम्ही बघा, टीव्ही ओपन झाली, अध्यात्माच्या अशा गोड भाषेमध्ये तुम्हाला अध्यात्म सांगितला जातो. आणि अध्यात्म सांगत असताना या ठिकाणी त्यांना वेश परिधान करावा लागतो. जटाधारी महाराज असतात, काही त्रिशूलधारी महाराज असतात, काही दाढीवाले महाराज असतात, काही अतिशय सोफिस्टिकेटेड महाराज असतात. आपण काय करतो, अध्यात्माची भावना निर्माण मनामध्ये शुद्ध भावना निर्माण होते. तथागत भगवान बुद्धाचा धम्म मनामध्ये येतोच आपल्या. पण जेव्हा असे आध्यात्मिक महाराज समाजामध्ये पसरतात त्यावेळेस या ठिकाणी आपण त्याला बळी पडतो. आणि बळी पडण्यासाठी ते अनेक प्रयोग तुमच्या समोर करतात. कोणते प्रयोग करतात की जे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे असतात. जिथे मानवाची बुद्धी संपते तिथे अंधश्रद्धा सुरू होतात. मंत्राने आग लावतात, होम पेटवतात. मंत्राने कुठेही आग लागत नाही जगामध्ये, त्याला अग्नीची गरज असते. पण तरी सुद्धा काही लोक हातचलाखीचे प्रयोग करून या ठिकाणी सामान्य माणसांना फसवण्याचा प्रयत्न करतात. तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही, कोणताही मंत्र नाही की त्या मंत्राने आग लागते म्हणून. इथं आग लावण्याचा आपण प्रयत्न करूया. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, होम पेटवायचे, त्या होमामध्ये काय टाकायचे, समिधा टाकायचे. समिधा, समिधा म्हणजे काय तर पिंपळ वृक्षाच्या मुळा. असंख्य पिंपळ वृक्ष, तथागत भगवान बुद्धाला ज्या पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं त्या पिंपळ वृक्षाच्या मुळा काढण्यासाठी हजारो पिंपळाचे वृक्ष नष्ट करण्यात आले. आणि त्या पिंपळाच्या मुळांपासून समिधा तयार केल्या आणि त्या होमामध्ये त्या समिधा वापरायचे लोक. म्हणून या ठिकाणी मी ती समिधा वापरणार नाही. तथागत भगवान बुद्धाचा पिंपळ वृक्ष, त्याला बोधिवृक्ष आपण म्हणतो, त्या बोधिवृक्षाच्या मुळा आपण इथे वापरणार नाही. की कोणत्याही प्रकारचं त्याचं खोड वापरणार नाही, पानं वापरणार नाही. आपण स्मरण करूया फक्त की त्या कालखंडामध्ये कशा पद्धतीच्या समिधा तयार होत्या आणि होमामध्ये वापरल्या गेल्या. या ठिकाणी आपण कागदाचा वापर करू. आपण गृहीत धरूया ही समिधाच आहे. बारीक करायचं. भारतामध्ये ज्या स्त्रियांचा नवरा मरतो त्या स्त्रिया आपल्या कपाळाला काळं कुंकू लावतात. पहा, आपल्या समाजामध्ये लावतात नाही, आमच्याकडे काही बाया लावतात. नवरा मेला की काय टिक्का. मी एका बाईला सहज विचारलं, म्हणजे मग काय मावशी काय टिक्का करून लावता. तुला माहिती आहे तू आबा मेला कधीचा तो. म्हणजे ज्या तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाने स्त्रियांना सुद्धा धम्म प्रचार करायची संधी दिली, त्याच धम्मातल्या उपासिका जर म्हणत असतील की नवरा मेल्यानंतर मी काय टिक्का लावतो, तर ते निखाराच अंधश्रद्धा आहे. लावायची त्या कालखंडामध्ये. या ठिकाणी हा पंढरपूरचा बुक्का आहे. हा पंढरपूरला प्रवेश दरावर मिळतो, 5 रुपयाला बुक्का मिळतो. हा बुक्का ज्याच्या कपाळावरती लावला गेला असतो समजायचं त्या स्त्रीचा पती वारलेला आहे. आणि म्हणून त्या स्त्रीची अवहेलना करण्यासाठी, त्या स्त्रीला मान सन्मान न देण्यासाठी, त्या स्त्रीला कोणताही सन्मान न करण्यासाठी, तिची ओळख म्हणून हा काळा बुक्का ते कपाळाला लावते बिचारी. पण तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये स्त्री आणि पुरुष समान आहेत. आपली पत्नी आपली मैत्रीण आहे. एवढा बुद्धाने हा महान संदेश दिलेला आहे. आणि म्हणून आपण विज्ञानवादी धम्माचे उपासक आहोत. आणि म्हणून अशा विज्ञानवादी धम्मामध्ये जर कोणी तुमच्या समोर अशा पद्धतीचा होम करत असेल तर आपण त्याचा निषेध केला पाहिजे. आणि म्हणून असा हा मंत्राने होम पेटवण्याचा या ठिकाणी अल्पसमी प्रयत्न करणार आहे. त्या कालखंडामध्ये लोक मंत्र वापरायचे, पण या कालखंडामध्ये मी मंत्र वापरणार नाही. मी बुद्ध पूजाच्या काही ओळी म्हणणार आहे. दुसरा एक घटक या ठिकाणी आहे. या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये गायीचं साजूक तूप वापरायचं. होमामध्ये गायीचं साजूक तूप वापरायचं. गायी सुद्धा जाळायच्या. या ठिकाणी साजूक तूप या ठिकाणी मी टाकणार आहे. हे टाकू दे मला. हे गायीचं साजूक तूप या ठिकाणी टाकत आहे. चिमीट होऊन टाका.
वन्न गन्न गुरुपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिंदस्सो श्रीपाद सरोवरे पूजयामि बुद्धम. एवढाही मंत्र म्हणून गेला नाही, आग लागली. साधू का द्या. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की मंत्राने इथं दिसतं बुद्ध पूजाची एकच ओढ म्हटली हो, तर आग लागली. ही पंढरपूर आलेला बुक्का आहे, ही गायचं साजूक तूप आहे. पण तिथं मंत्राने आग लागली, आपल्या बुद्ध पूजेच्या ओळीने आग लागली, एवढं लक्षात ठेवा. त्याचं स्पष्टीकरण शेवटी देतोस. काही मंत्राने आग लागत नाही. अशा अनेक प्रकारचे लोक येतात. म्हणजे मंत्राने आग लावणे ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. श्रद्धा आहे. रुमाल काढा, रुमाल. नाकातून त्रिशूळ काढणे, कानातून त्रिशूळ काढणे, बाहूतून त्रिशूळ काढणे ही निखालास अंधश्रद्धा आहे. शरीराला पीडा देणे ही अंधश्रद्धा आहे धम्मामध्ये. म्हणून हे महाराज लोक, काही लोक कसे करतात, तो एक छोटासा प्रयोग आपण पाहूया. हा रुमाल यासाठी घेतो की लोखंडाचा त्रिशूळ आहे, हा जिभेमध्ये गेल्यानंतर रक्त वगैरे निघू नये म्हणून हा रुमाल घेतो आहे. आता हे करत असताना महाराज लोक बऱ्याच गोष्टी करतात. आपण निरीक्षण करतो, परिशीलने करतो, परिस्थिती घेतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण आपल्या निरीक्षण करण्यामध्ये काही चुका होतात. पण ह्या जर चुका तुम्हाला थांबायच्या असतील तर भगवान बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की तथागत भगवान बुद्धाचं ज्ञान आहे हे कशावर ओळखायचं. काही कसोट्या दिलेल्या आहे बुद्धान धम्म ग्रंथामध्ये. जे मानवाच्या हिताचं आहे, जे बुद्धीला पटते ते नक्कीच बुद्धाचं आहे. जे मानवाच्या हिताचं नाही, आता जिभेतून त्रिशूळ घालणे मानवाच्या हिताचं आहे का? अजिबात नाही. बुद्धीला पटते का? अजिबात नाही. म्हणून ते बुद्धाचं नाही, ती निखालस अंधश्रद्धा आहे. तर अशा पद्धतीचं बुद्धाने सांगितलं ज्ञान आपण जर घेतलं आणि जर प्रत्यक्ष पाहिलं तर बुद्धाची कसोटी आठवायची. बाबासाहेबांनी सांगितलेली, जे बुद्धीला पटते, जे मानवाला समर्पक आहे असं ज्ञान बुद्धाचं आहे. जे मानवाच्या विरुद्ध आहे, बुद्धीला पटत नाही, ते बुद्धाचं नाही आहे. अशा पद्धतीचे महाराज लोक या ठिकाणी आपल्या जिभेतून त्रिशूळ काढतात आणि आपल्याला सांगतात की बघा, हा त्रिशूळ म्हणजे एक प्रकारचा परमेश्वर आहे आणि परमेश्वर माझ्या जवळ आहे. लोक पैसे देतात हो, ही निखालस अंधश्रद्धा आहे. पर्ची महाराज, पर्ची बताती है तुम्हारे दिमाग में क्या है. अपने पास टाइम कम है इसलिए थोड़ा सा बताऊंगा. चालू है ना. हा कागद आहे, कोरा आहे, पण त्याची हा कोरा आहे की पाहून घ्या. काही लिहिलं असेल तर बघा. पेनाने काही लिहिलं का बघा. कोरा आहे एकदम. काही पेनाने काही अक्षर वगैरे नाही ना. ठीक आहे, हा कोरा कागद माझ्यावरती आहे. पण हा कागद मी ज्याच्याकडे देणार, हा कागद सांगणार की या परिसरामध्ये, खामगाव तालुक्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत की जे बौद्ध लोक पाळतात. हा कागद सांगेन आपल्याला. पण इथल्या लोकांनी वाईट वागून वाईट मानून घेऊ नका. हा कागद सांगणार आहे. आता हा कोरा कागद आहे ना. हा कागद काय सांगणार की या परिसरामध्ये, तुमच्या गावात नसेल कदाचित, इथले बसले लोक पाळत नसतील कदाचित, या परिसरामध्ये मात्र आहे. हा कोरा कागद आहे. या कोऱ्या कागदावरती फक्त तथागत भगवान बुद्धाचा अष्टगंध टाकणार आहे मी. 8 शिलाचा अष्टगंध असतो. हा अष्टगंध याच्यावर टाकणार. अष्टगंध टाकताच खेपी या कागदावरचे सगळे देव उदयास तुम्हाला दिसतील. या परिसरामध्ये कोणते देव आहेत, तुमच्या गावातले नाही, या परिसरामध्ये. या बघ एक वाल तरी बोला.
धरायला मला अष्टगंध. हा अष्टगंध आहे, इथं टाकणार आपण अशी. अजून एक जण, हे रे बाळा इकडे. हा अष्टगंध या ठिकाणी टाकतो. हाताने फिरवतो, फिरवा हाताने. कोरा कागद तुमच्या समोर आहे, तर त्याकडे भगवान बुद्धाचा अष्टगंध टाकलेला आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये नक्कीच या माणसाचं पूजन होत आहे. या परिसरामध्ये तुमच्या गावात नसेल, कोऱ्या कागदावरती केवळ नुसतं अष्टगंध टाकला मी, तर या परिसरामध्ये नक्कीच या माणसाचं, या गावात नसेल, हे पूजन मात्र होते. तुमच्या समोर कोरा कागद होता, काही लिहिलेलं नाहीये, पण या गावात नसेल, पण या परिसरामध्ये हा कोणतरी महाराज आहे. इथं आलो अष्टगंध टाकला, तुमच्या समोर अष्टगंध टाकला मी. याचं पूजन करणं म्हणजे निखालस ही अंधश्रद्धा आहे, बौद्ध धर्माच्या विरोधात आहे. साधुकार द्या. कायच आहे, तुमचं नाव टाकायचं, खाद्यपदार्थ टाकायचं आहे एकच, आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी जा असं वाटते ते एकच नाव टाका. टाकलं, आता चिठ्ठी एकदम बंद करा, चिठ्ठी एकदम घडी करा. ती मला त्याला काही दिसायला नको, काही दिसायला नको. करा करा घडी, ताई घडी करा. केली का घडी? चिठ्ठीची घडी केली का ताई? नाही आहे तिकडे चिठ्ठी, तिकडून गेली माझा चिठ्ठी तिकडे. घ्या जमा करून चिठ्ठ्या. घडी करा, एकदम एकदम घडी करा, एकदम बारीक घडी करा. मला दिसायला नको, बारीक घडी करा. 6 चिठ्ठ्या दिलेल्या आहे मी, 6. त्या 6 चिठ्ठ्या घडी करून इथं आणा. पुढे बारीक घडी करा. ह्या 6 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. काही अंतर्यामी महाराज याचं मिश्रण करतात, इकडे तिकडे करतात, जसं आपण ते करणार. आणि ते चिठ्ठी मी आता सेवकाच्या हातात देणार आहे सर्व. आणि एक एक चिठ्ठी मी घेणार, आणि त्या चिठ्ठीमध्ये चिठ्ठी बंद असताना काय लिहिलं तुम्ही ते मी सांगणार. फक्त तुम्ही खरं आहे की ते सांगायचं की हो सर खरं आहे. ही चिठ्ठी आता अशी बंद आहे. या ठिकाणी हे लाल छडी आहे, ही फक्त याला लावणार मी. या चिठ्ठीवर फक्त 3 करणार. 1 2 3. हॅलो, हा कोण? हॅलो, हा कोण? नाव सांगा. प्रेम खंडेराव. कोणी आहे का? तू आहे, उभे राहा. प्रेम खंडेराव तुझं नाव आहे नक्की? साधुकार द्या. मी कोणाला इथे ओळखत नाहीये. हॅलो, खाद्यपदार्थ सांगा. खिचडी मुंगाची, बरोबर आहे नक्की? मुंगाची खिचडी. साधुकार द्या. हा, एखादं स्थळ सांगा, धार्मिक स्थळ. हॅलो, हा धार्मिक स्थळ सांगा. प्रेम खंडारेचं चैत्यभूमी. चैत्यभूमीला आवडते नक्की? साधुकार द्या. म्हणजे प्रेम खंडेरावला, त्याचं नाव प्रेम खंडेराव आहे, त्याला काय आवडते? खिचडी आवडते. त्याला कुठे जाणं आवडते? चैत्यभूमीला. ते आपण नुसतं पाहणार की खरं आहे का? प्रेम खंडेराव बरोबर आहे. त्यानंतर खिचडी आवडते आणि चैत्यभूमीला जाणं आवडते. व्हेरी गुड. साधुकार द्या. दुसरी चिठ्ठी द्या. पहिलं पाहिलं आपण त्या चिठ्ठीतच पाहून बोलू त्याला. ठीक आहे, ही चिठ्ठी, दुसरी चिठ्ठी आली. हा कोण आहे? बरोबर, तू बस आता. कोण आहे? हॅलो, हा कोण? सुनील खंडेराव. हॅलो, हा हा हॅलो हॅलो, सुनील खंडेराव आहे कोणी? आहे? तुमचं नाव सुनील खंडेराव आहे? हो सर म्हणा. नक्की? साधुकार द्या. मी यांना ओळखत नाही, पण चिठ्ठी सांगते की सुनील खंडेराव आहे. त्यानंतर तुमचा खाद्यपदार्थ तुम्ही मटण लिहिलेलं आहे, बरोबर आहे? त्यांना मटण आवडते खायला?
साधूकार द्या. त्यानंतर दीक्षाभूमीला जाणं आवडते, बरोबर आहे? बरोबर नक्की? ठीक आहे. पुरा चिठ्ठीत भाऊ आपण बरोबर आहे का? साधूकार द्या. हॅलो कोण कोण? हॅलो कोण? भीमराव खंडेराव. भीमराव खंडेराव तुम्ही? ठीक आहे बा, भीमराव खंडेराव. हॅलो हा कोण? भीमराव खंडेराव. हे भीमराव खंडेराव आहे का? ओळखता कोणी यांना? चिठ्ठीमध्ये चिठ्ठी असे सांगून राहिले मला की भीमराव खंडेराव आहे. नक्की? बर. तुम्हाला पेढा आवडते? नक्की? पेढा आवडते मला. हॅलो हॅलो कोण? काय पेढा? हॅलो हा. आणि बौद्धस्थळ नाही लिहिलं तुम्ही? बौद्धस्थळ लिहिलं नाही चिठ्ठीमध्ये का? लिहिलं नाही चिठ्ठीमध्ये बौद्धस्थळ, फक्त भीमराव खंडेराव लिहिलं आणि पेढा आवडते एवढंच लिहिलं आणि धर्मस्थळ टाकलेलं नाही. कसा? साधूकार द्या. म्हणजे भीमराव खंडेराव फक्त पेढा एवढंच लिहिलं आहे. हॅलो हॅलो हा. हॅलो शेवटली घेऊ आपण आता, वेळ झालेला आहे, पुढचा प्रयोग बाकी आहे. हॅलो हा कोण? कोण आहे? दिनेश दामोदर. हॅलो हॅलो दिनेश दामोदर कोणी आहे का? दिनेश दामोदर हा म्हणते. तुम्ही दिनेश दामोदर आहे, पूर्वाश्रमीचं नाव तुमचं? म्हणजे स्वामीचं नाव वेगळं असेल ना, तुमचं पूर्वाश्रमीचं नाव दिनेश दामोदर आहे नक्की? हा पुढे सांगा. काय मुली एवढं बारीक दिसता हो बापा बनतेची. काय चटणी? नक्की चटणी आवडते खायला? खरं त्यांच्याकडे दावा कॅमेरा द्या त्यांच्याकडे. तुम्हाला खायला चटणी आवडते, चिठ्ठी सांगून राहिली, बरोबर आहे भविष्य? बर. एवढं असून सुद्धा चटणी खाऊन सुद्धा तुम्हाला दीक्षाभूमी आवडते नागपूरची, बरोबर? धन्यवाद. साधूकार द्या. ठीक आहे. दिनेश दामोदर चटणी आणि दीक्षाभूमी. हॅलो हा चला नेक्स्ट कोण आहे? हॅलो हॅलो हा. हॅलो कोण? सुमेध खंडेराव. हॅलो सुमेध खंडेराव तुम्ही आहे ना? नक्की? सुमेध खंडेराव. हे सुमेध खंडेराव आहे, चिठ्ठी पण सांगतात. चिठ्ठी न खोलता आपण याचं नाव सांगून राहिलेलं आहे. हे सुमेध खंडेराव आहे. ठीक आहे. आपल्याला कढी आवडते, इकडे पहा. कढी कढी बरोबर आहे का? तिकडे पहा. तुम्हाला कढी आवडते हे बरोबर आहे? हो सर म्हणा. हो बरोबर आहे. आपल्याला इगतपुरी जाणं आवडते, बरोबर आहे? इगतपुरी जाणं आवडते यांना. म्हणजे हे आहे सुमेध खंडेराव, यांना कढी प्यायला आवडते आणि इगतपुरी जायला आवडते. साधूकार द्या. ठीक आहे. पण असे अनेक